हॅलो सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली. तर आजची सकाळ माझी खूप धावपळीची असणार होती, पण मला माहिती नव्हतं पुढे जाऊन हे असं काही धावपळीची सकाळ माझी हळूहळू माझी नंतर कामं सुरू झाली. कारणही तसंच होतं, तुम्हाला पुढे कळेल ते काय झालं होतं. नंतर प्रावीला मी ते झाडू मारायला लावला होता, तोही तिने विचाराने मारला होता, कसा बसा का होईना तिच्या नाजूक हाताने. चिकला कढीपत्ता कलीपप्पा कलीपप्पा कढीपत्ता कलीपप्पा कढीपत्ता ग कलीपप्पा कढीपप्पा. पहिल्यांदा विसरलं रे. काल मी डोळे चेक केले ना, तर गाडी आणली बरोबर इथे ठेवली. कुठं भाजीवाला नाही तिथं तुझे केळी घेतले आणि चाकडे घेतले. आणि मला चालत वाटतं मोठ्या गाडी आला चालत घरी. आणि सकाळी बघितलं दिसं ना तर मोठ्या गाडी असेल म्हणजे होऊ शकतं असं. पण हे ती सांगून गेली घेऊ ना, फोन करते ती आणि तिकडे गेलं मग बरोबर गेलं बरोबर पलटी यायला गेलो. कुठल्या एखाद्याचं आरटीओवाल्याने आरटीओवाल्याने असेल कुठलं मग किंवा इथून येणार नाही, पण बाहेर कुठं असं तर तो म्हटलं सध्या आम्ही गाड्या उचलत नाही म्हणले. त्या भुलेखून आहे ना त्यामुळे गाडी उचलत नाही म्हणायचं. मग कोणाला दिसली गाडी येतं, राऊंड मारून आले. मग इकडून मला मग त्यालाच नाही आलं. पण त्या ते भाईवाला आहे ना दत्त मंदिर त्या रोडने आलं. मग परत इकडं आलो, इकडून टर्न मारलं, मग इकडे गेलो. म्हणजे काल कुठं गेलो, डोळे चेक केले, केळी घेतली आणि चॉकलेट घेतले. ते इथून मी सकाळी बघितली कुठे बघितली. ऐकलं तुम्ही प्रावी कढीपत्त्याला काय म्हणाली ते, आणि त्याच्या पुढची क्लिप ऐकली. हो, मला त्याच्यामुळेच नंतर उशीर झाला, कारण जेव्हा पप्पा म्हणाले की गाडी नाही आहे खाली पार्किंगमध्ये, तेव्हा तर आम्ही खूप घाबरलो होतो. शोधाशोध सुरू झाली. पण गाडी कुठे होती माहिती आहे का, पप्पांनी पार्क केली होती काल जिकडे ते काय काय खायला घेत होते तिकडेच त्यांनी ती गाडी पार्क केली आणि सरळ ते निघून आले होते. म्हणजे ते गाडी विसरले होते. सकाळी बघते तर गाडी नाही आहे. तर असा माझा दिवस गेला होता. आणि संध्याकाळी त्यानंतर मेथीची भाजी माझी आवडती ती बनवली, आणि मुलींचा इकडे दंगा चालू होता त्यांच्या बाबांसोबत आजोबांसोबत. आजोबांनी काय खायला आणलं तर त्यांचं बघणं चालू होतं. हा असा गेला माझा दिवस. चला, व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. बाय.